विनापरवाना बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना मणेराजुरी रोडवरून ताब्यात घेतले। त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतूस असा 5,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मार्तंड विठ्ठल पवार वय 34 आणि सागर दीपक भोरे वय 33 दोघे राहणार मतकुणकी तालुका तासगाव असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत। ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या पथकानं पार पाडली। या गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर टिंगरे आणि दरिबा बंडगर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की तासगाव तालुक्यातील मतकुणकी गावात राहणारे मार्तंड पवार आणि सागर भोरे यांच्याकडे पिस्तूल असून ते मणेराजुरी रोडवरील वासुंबे फाटा येथे येणार आहेत। माहिती मिळताच पथकानं सापळा लावून दोघांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले। त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता मार्तंड पवार यांच्या कमरेस एक पिस्तूल तसेच पॅन्टच्या डाव्या खिशात एक जिवंत राऊंड मिळून आला। चौकशी दरम्यान मार्तंड पवार यांनी सदरचे पिस्टल हे त्याच्या सोबत हजर असलेल्या सागर भोरे यांनी दिले असल्याचे सांगितले। तर सागर भोरे यांनी हे पिस्टल पुणे येथील अमोल यांच्याकडून घेऊन जादा दराने विक्री करण्याकरता मार्तंड पवार यांच्याकडे दिले असल्याचे सांगितले। लागलीच पिस्टल आणि काडतूस पंचासमक्ष जप्त करण्यात आले आहे। तर दोघांच्या विरोधात पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर टिंगरे यांनी तासगाव पोलीस ठाणे येथे फिर्याद देऊन भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे। याचा पुढील तपास तासगाव पोलीस ठाणे करीत आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांनी दिली आहे।